ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। जगप्रसिद्ध उद्योजक भाजपच्या माजी मंत्र्यांच्या भावाचा पद्म पुरस्काराने सन्मान, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या रत्नाचा गौरव। भारत सरकारचे 2026 या वर्षीचे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून यात सांगली जिल्ह्यातील शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका उद्योजकाचे नाव आहे। यामुळे सध्या जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात येत आहे। शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेणारे दास ऑफशोर कंपनीचे संस्थापक उद्योजक अशोक खाडे यांना आज मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येने केंद्र सरकारकडून त्याची घोषणा करण्यात आली। त्यानंतर खाडे यांची जन्मभूमी तासगाव तालुक्यातील पेडसह त्यांचे बंधू भाजपचे आमदार सुरेश खाडे यांची कर्मभूमी असलेल्या मिरजेतही जल्लोष साजरा करण्यात आला। भारत सरकारचे 2026 या वर्षीचे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले। उद्योजक अशोक खाडे यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला। ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक खाडे यांच्या कष्ट जिद्दीच्या प्रवासाचा हा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या। दास ऑफशोरने इंजिनिअरिंग क्षेत्रात क्रांती घडवली। त्यांच्या यशोगाथेला देशपातळीवर मान्यता मिळाली। खाडे हे दास ऑफशोर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत। या कंपनीने इंजिनिअरिंगमध्ये देश-विदेशात नाव कमावले। शून्यातून विश्व उभे करणाऱ्या खाडे यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला। अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी कंपनीची स्थापना केली। ऑफशोर प्लॅटफॉर्म्स, सबसी इंजिनिअरिंग आणि मरीन कन्स्ट्रक्शन सारख्या क्षेत्रात विशेषज्ञता प्राप्त केली। हजारोंना रोजगार दिला। स्थानिक पातळीवर तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली। खाडे यांच्या योगदानामुळे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला नवा आयाम मिळाला। स्थानिक उद्योगपती, सामाजिक कार्यकर्त्यांनी श्री खाडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी हा आदर्श आहे, अशा भावना व्यक्त केल्या। पद्मश्री जाहीर होताच सांगलीतील उद्योग व्यापारी संघटनेने त्यांचे अभिनंदन केले। 3 भावांच्या नावातून तयार झाली दास ऑफशोर। अशोक यांनी स्थापन केलेली दास ऑफशोर ही कंपनी 3 भावंडांच्या नावातून तयार झालेली आहे। दत्ता, अशोक आणि सुरेश म्हणजेच DAS हे तिघे सख्खे भाऊ होते। मोठे दत्ता खाडे, दुसरे अशोक आणि तिसरे सुरेश खाडे। अशोक खाडे हे आज जगप्रसिद्ध उद्योजक आहेत, तर सुरेश खाडे आज भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत आणि माजी मंत्री आणि विद्यमान आमदार म्हणून ते काम करत आहेत।